हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. वेलकम ऑल ऑफ यू. आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, राज्य शासनाने या ठिकाणी आपल्याला ब्रिज कोर्स अवेलेबल करून दिलेला आहे आणि सेतू अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं गेल्या वर्षाचं जे शैक्षणिक नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी गेल्या वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित ब्रिज कोर्स या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. त्यातली इयत्ता 9वीच्या इंग्रजी या विषयातली पहिल्या दिवसाची पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे ती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, चला तर मग सुरुवात करूया पहिल्या ॲक्टिव्हिटीला. या ठिकाणी LOs मीन्स लर्निंग आउटकम्स दिलेला आहे. कम्युनिकेट वन्स फिलिंग्स इमोशन्स ॲप्रोप्रिएटली इन 4 or 5 लाईन्स. या ठिकाणी कम्युनिकेट वन्स फिलिंग्स, एखाद्या व्यक्तीच्या भावना असतील, इमोशन्स असतील, ॲप्रोप्रिएटली इन 4 or 5 लाईन्स, 4-5 ओळींमध्ये त्यांच्या संदर्भात आपल्याला कम्युनिकेट त्यांनी करायला सांगितलेलं आहे, संभाषण करायला सांगितले, संवाद साधून त्या भावना जाणून घेण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि स्टँडर्ड 9साठी या ठिकाणी ब्रिज कोर्स सब्जेक्ट इंग्लिश आणि लर्निंग आउटकम या ठिकाणी कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स या ठिकाणी दिलेलं आहे. टू एनेबल स्टुडंट्स टू कम्युनिकेट फिलिंग्स ऑफ हॅपीनेस. विद्यार्थ्याला या ठिकाणी आनंदाच्या ज्या काही भावना असतील त्या व्यक्त करण्यासाठी त्याच्याशी आपल्याला संभाषण करायचे, त्याला कम्युनिकेट बोलतं करायचं आहे, त्याच्याशी बोलायचं आहे. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स फॅसिलिटेटर्स या ठिकाणी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. आणि या सूचनांमध्ये ट्राय टू फील इमोशन ऑफ स्टुडंट्स अँड गिव्ह एक्सपोजर टू देम. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या भावना ज्या आहेत त्या आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याला एक्सपोज करायचं आहे, त्याला प्रेरणा द्यायची, प्रेरित करायचे. पहिला मुद्दा त्यांनी दिला आहे, ऑब्झर्व फेशियल एक्सप्रेशन्स ऑफ जॉय अँड हॅपीनेस. विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर असलेले आनंदाचे भाव आपल्याला टिपायचे, त्याच्या चेहऱ्यावर असलेला आनंद, तो हॅपीनेस आपल्याला या ठिकाणी निरीक्षण करायचं आहे त्याचं. दुसरा मुद्दा दिला आहे मित्रांनो, सुपरवाइज देअर सुपर कंट्रोल ऑन जॉय सो ॲज दे डू नॉट टू लूज देअर टेम्पर. या ठिकाणी सुपरवाइज देअर सुपर कंट्रोल ऑन जॉय, तो आनंदावर कशा प्रकारे कंट्रोलिंग करतो, नियंत्रण त्याचं आहे, त्याचं सुद्धा आपल्याला सुपरविजन करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे, त्याचं परीक्षण करायचं आहे. दे डू नॉट टू लूज देअर टेम्पर, त्याचा जो स्वभाव आहे किंवा त्याचा जो काही संताप आहे त्या ठिकाणी तो कशा प्रकारे लूज करत नाही हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. ऑब्झर्व देअर बॉडी लँग्वेज अँड टोन ऑफ व्हॉइस. त्याची बॉडी लँग्वेज, जे काही देहबोली त्याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे, त्याचा जो आवाजाचा चढउतार असेल तो सुद्धा आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत. एक्सप्रेस युअर फिलिंग्स अँड इमोशन्स ऑफ जॉय, हॅपीनेस अँड ग्लॅडनेस. विद्यार्थ्याचा या ठिकाणी आनंद असेल, जॉय, हॅपीनेस अँड ग्लॅडनेस तिन्ही शब्दांचा एकच अर्थ होतो. तर त्याच्या ह्या भावना ज्या आहेत, आनंदाच्या भावना, त्याला व्यक्त करण्यासाठी आपल्याला त्याला मुभा द्यायची, त्याला व्यक्त करू द्यायचं आहे. ट्राय टू रिव्हील सिक्रेट ऑफ युअर हॅपीनेस. विद्यार्थ्याचा आनंदाचं जे काही सिक्रेट असेल, गुप्त असेल, ते त्याला मुक्तपणे या ठिकाणी आपल्याला व्यक्त होऊ द्यायचं आहे. एन्जॉय युअर लिबर्टी ऑफ हॅपीनेस. त्याचा जो काही आनंदाचा जो काही स्वातंत्र्य असेल ते त्याला उपभोगू द्यायचं आहे, त्याला त्याचं एन्जॉय करू द्यायचं आहे. जॉय अँड एंटरटेनमेंट, जे काही एंटरटेनमेंटच्या बाबतीत असेल, जॉयच्या बाबतीत असेल, त्या गोष्टी त्याला मुक्तपणे करू द्यायच्या आहेत. लर्निंग ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो. विद्यार्थी ज्यावेळेस आनंदी असतो किंवा कोणीही आपण एखादे त्याला उदाहरणं आपण देऊ शकतो आनंदाची भावना व्यक्त करण्यासाठी, मग तो त्या ठिकाणी त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य तो उपयोगात आणत असतो, ते बोलत असतो. या ठिकाणी सुद्धा लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये 2 सेंटेन्सेस दिलेत. हुर्रा वी हॅव ओन द मॅच, अशा प्रकारचं एक सेंटेन्स या ठिकाणी दिलेलं आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स दिलेलं आहे. दुसरं सुद्धा एक वाक्य दिलेलं आहे, वाव व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. या ठिकाणी प्रेझेंट हा शब्द दिलेला आहे, पण प्लेझंट हा शब्द त्या ठिकाणी पाहिजे. तर अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपल्याला विद्यार्थ्यांच्या तोंडून ऐकायला भेटतात ज्यावेळेस तो आनंदी होत असेल किंवा असा काही प्रसंग होतो का त्याला त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारचे वाक्य तो या ठिकाणी व्यक्त करत असतो. त्यानंतर सॉल्व ॲक्टिव्हिटी, डेमो ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली बघा. द फॅसिलिटेटर विल इन्स्ट्रक्ट द स्टुडंट्स टू कम्युनिकेट विथ देअर फिलिंग अँड इमोशन्स. त्यांच्या ज्या काही भावना असतील त्या भावना या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी ऑफ हॅपीनेस इंडिव्हिज्युअली ऑर इन ग्रुप्स. त्याला वैयक्तिकरित्या किंवा ग्रुपमध्ये, गटामध्ये त्याला ते व्यक्त करण्यासाठी त्याला आपल्याला सूचना द्यायच्या आहेत. आणि अशा प्रकारची एक ॲक्टिव्हिटी त्यांनी या ठिकाणी दिली. प्रॅक्टिससाठी त्यांनी काही क्वेश्चन्स या ठिकाणी दिलेले आहेत. व्हॉट डिफरंट फिलिंग्स अँड इमोशन्स डिड यू एक्सपिरियन्स. कोणत्या प्रकारच्या अशा भावना आहेत, इमोशन्स आहेत का ज्या तुम्ही अनुभवलेल्या आहेत.
व्हॉट वेअर द वर्ड्स ऑफ इमोशन्स, भावना व्यक्त करणारे काही शब्द असतील ते शब्द. व्हॉट अदर वर्ड्स ऑफ जॉयफुल फिलिंग्स डू यू नो, तुम्हाला जॉयफुल फिलिंगचे कोणते शब्द किंवा त्याच्याशी संबंधित कोणते शब्द तुम्हाला माहिती आहेत. व्हाय डिड यू एन्जॉय सच फिलिंग्स, अशा प्रकारची फिलिंग्स तुम्ही का एन्जॉय करत असतात. अँड व्हॉट लेसन डू यू लर्न फ्रॉम सच इमोशन्स, अशा या इमोशन्सपासून कोणत्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, ह्यासुद्धा या ठिकाणी त्यांनी प्रॅक्टिसमध्ये सरावासाठी काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी दिलेली या ठिकाणी, रेनफोर्समेंट या ठिकाणी दिलेले आहे. फॅसिलिटेटर विल इन्स्ट्रक्ट स्टुडंट्स टू मेक अ लिस्ट ऑफ ॲटलिस्ट 10 वर्ड्स ऑफ जॉयफुल इमोशन्स अँड ट्राय टू कन्स्ट्रक्ट द सेंटेन्सेस अँड देन कम्युनिकेट अँड स्पीक इन फ्रंट ऑफ द क्लास. या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला आपल्याला प्रेरित करायचं आहे, त्याला सांगायचं आहे का लिस्ट ऑफ ॲटलिस्ट 10 वर्ड्स ऑफ जॉयफुल इमोशन्स, आनंद व्यक्त करणारे इमोशन्स, भावना व्यक्त करण्यासाठी 10 शब्द त्याला लिहायला आपण त्याची यादी तयार करायला त्याला सांगू शकतो. त्यानंतर ट्राय टू कन्स्ट्रक्ट द सेंटेन्सेस, आणि त्या शब्दांचा उपयोग करून त्याला सेंटेन्स आपण बनवायला सांगू शकतो, त्याचा उपयोग करून वाक्यरचना तयार करायला सांगू शकतो. अँड देन कम्युनिकेट अँड स्पीक इन फ्रंट ऑफ द क्लास, आणि त्या वाक्यांच्या मदतीने वर्गासमोर त्याला बोलायला सांगू शकतो. पॅरलल ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ओ हाय फ्रेंड्स, टुडे आय वॉन्ट टू टेल यू सम गुड न्यूज. लिसन, द वर्क विच वॉज पेंडिंग फॉर सो मेनी इयर्स इन अवर एरिया इज कम्प्लिटेड नाव अँड व्हेरी सून वी विल सी अ ह्यूज अँड ब्युटिफुल गार्डन हियर. अशा प्रकारचे एक्सप्रेशन्स, इमोशन्स, जॉयफुल इमोशन्स व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारचे एक कम्युनिकेशन या ठिकाणी होऊ शकतं. ते त्याच्या मित्रांसमोर तो त्या ठिकाणी विद्यार्थ्याच्या प्रकारे बोलू शकतो. अशा प्रकारची एक पॅरलल ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली. त्यानंतर इव्हॅल्युएशनसाठी त्यांनी एक मुद्दा दिलेला आहे, महत्त्वाचा एक पॉईंट दिलेला आहे. द फॅसिलिटेटर विल चेक फेशियल एक्सप्रेशन्स, व्होकॅब्युलरी ऑफ स्टुडंट्स. यामध्ये फॅसिलिटेटर जे असतील त्यांना विद्यार्थ्याचे जे काही फेशियल एक्सप्रेशन्स असतील, चेहऱ्यावरचे हावभाव, ते त्यांना चेक करायचे आहेत. व्होकॅब्युलरी ऑफ स्टुडंट्स, त्याचा शब्दसंग्रह चेक करायचा आहे. बॉडी लँग्वेज, त्याची देहबोली अँड टोन ऑफ व्हॉइस, आणि त्याचा बोलण्याचा जो काही चढउतार असेल तो सुद्धा. देन दीक्षा व्हिडिओ ई कंटेंट QR कोड, या ठिकाणी मित्रांनो याच्याशी संबंधित दीक्षावर सुद्धा, दीक्षा ॲपवर आपल्याला ई कंटेंट मिळू शकतं. त्याचबरोबर या ठिकाणी माय टेक अवे टुडे आय लर्न, या ठिकाणी एक शेवटचा मुद्दा आहे का आज आपण नेमकं या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून काय शिकलो, तो एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे. टुडे आय हॅव लर्न दॅट अ पीसफुल ॲटमॉस्फिअर कॅन बी क्रिएटेड बाय एन्जॉईंग जॉयफुल इमोशन्स, फिलिंग्स अँड एक्सप्रेशन्स फॉर अ हेल्दी लाईफ. आपल्याला जर आरोग्य आणि चांगल्या प्रकारचं जीवन जर आपल्याला व्यतीत करायचं असेल तर मित्रांनो अशा एक शांत असं वातावरणामध्ये आपण असलं पाहिजे. आणि कॅन बी क्रिएटेड, अशा प्रकारचं वातावरण हे निर्माण करत असतं बाय एन्जॉईंग जॉयफुल इमोशन्स. मग आनंददायी अशा काही भावना असतील, फिलिंग्स असतील, एक्सप्रेशन्स असतील, त्याच्या माध्यमातून अशा प्रकारचं वातावरण निर्माण होत असतं आणि हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. हे देखील या ठिकाणी पहिल्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत याला शेअर करा. कारण ब्रिज कोर्स हा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण गेल्या वर्षी पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमुळे विद्यार्थी घरीच होते, शिक्षणापासून वंचित राहिलेले विद्यार्थी आहेत आणि काही विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययनाच्या माध्यमातून शिकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तरीसुद्धा हा ब्रिज कोर्स प्रत्येक विद्यार्थ्यासाठी कंपल्सरी असल्यामुळे 45 दिवसाच्या या कोर्ससाठी दुसऱ्या दिवसाची ॲक्टिव्हिटी आपण उद्या घेणारच आहोत. पण आज पहिल्या दिवसाच्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून सुद्धा या गोष्टी आज आपण या ठिकाणी समजून घ्यायच्यात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. थँक्स अ लॉट.